अमरावती शहर अस्वच्छतेमध्ये बाजी मारत आहे असे चित्र दिसतंय। कागदोपत्री स्वच्छता पुरस्कार मिळवणारी अमरावती महानगरपालिकेची स्वच्छता विभागाची हलगर्जीपणामुळे नियमित साफसफाई होत नाही हे सत्य आहे। वॉलकट कंपाऊंड परिसरातील नाली समस्यांमुळे 20 वर्षांपासून नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रास सहन केला आहे। परिसरातील दुर्गंधी आणि सांडपाणी पसरलेले असताना स्थानिक नागरिक स्वतःच्या खर्चाने नाली साफ करतात आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही। वॉलकट कंपाऊंड परिसरात एक चोक झालेली नाली अनेक नागरिकांसाठी मोठा त्रास बनली आहे। घरामागील सर्व्हिस गल्लीतील सांडपाणी पसरत असून दुर्गंधीने परिसरातील जीवन अत्यंत असह्य झालं आहे। 20 वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून नाली स्वच्छता करून ठेवली आहे, मात्र प्रशासनाचे लक्ष अजूनही या समस्येकडे वळलेले नाही। शेवटचा चेंबर काढण्यासाठी मनपा प्रशासनाचा विलंब आणि कचऱ्यामुळे परिसरातील घाणीचे साम्राज्य वाढत आहे। व्यापारी दुकानदारांना देखील नालीच्या चेंबरच्या समस्या आहेत, तरी त्यांची देखील दुरुस्ती होण्यास विलंब होत आहे। अमरावती शहरातील अनेक प्रभागामध्ये स्वच्छतेचा 3-13 वाजल्याचा अनेक वृत्तांत आम्ही प्रसारित केला होता। नागरिकांचा फोन सिटी न्यूज कार्यालयात येतोय आणि सिटी न्यूजची टीम त्या प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या निकाली लावण्याकरिता मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत असतोय। दर्शकांना पुन्हा पोहोचलोय अमरावती मनपा क्षेत्रातील श्रीकृष्ण पेठ या परिसरातील वॉलकट कंपाऊंड या परिसरामध्ये। वॉलकट कंपाऊंड मध्ये अक्षरशः सर्व्हिस गलीमध्ये गेल्या 20 वर्षापासून स्वच्छताच केली नसल्याची प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि घाणीचे साम्राज्य अनेक वर्षापासून या ठिकाणी निर्माण होत आहेत। जाणून घेऊया काय येथील समस्या आहेत येथीलच नागरिकांकडून। मैं गौरीशंकर हेड़ा वॉलकट निवासी। हमारे घर के पीछे जो सर्विस लाइन है, नाली दी हुई है, वो नाली की पिछले 20-22 सालों से कोई भी साफ सफाई नहीं हुई। इसके पहले कारपोरेशन में हमने कंप्लेंट करी थी, जब उन्होंने आके थोड़ी सी सफाई की और उसके बाद में हमने हमारे स्व खर्च से काफ़ी 2 बार 3 बार हमने साफ सफाई कराई, लेकिन हमारी हालत वैसी की वैसी हो जा रही है। क्योंकि आगे जो कॉर्नर में जहाँ से चेंबर ये नाली का मिलाया हुआ है, वो चेंबर सामने एक कॉर्नर की दुकान है, उससे के नीचे से गया हुआ है और वो मेन पाइपलाइन को मिलाया हुआ है। लेकिन विगत कुछ वर्षों से वहाँ से कोई भी काम हमको करने नहीं दे रहे और न ही वो साफ सफाई करवा रहे। इस वजह से आज हमारे घरों में ये तकलीफ हो गई है कि नाली का पूरा पानी रिवर्स हमारे घरों में आ रहा है। तो इसका समाधान हमको होना चाहिए, ऐसी हमारी प्रशासन से विनती है। अशोक जगदीश प्रसाद अग्रवाल, मेरा रहना वॉलकट कंपाउंड में है, हेड़ा जी के बाजू से ही। हेड़ा जी के बाजू से हम CCI का ऑफिस है, उसके बाजू में वैद्य सर की दुकान है। ये नाली उसके नीचे से जा रही है। वो सुबह नाली साफ करने वाले आते तो उनका दुकान बंद रहती है, दुकान 12 बजे खुलती है, लेकिन नाली उनकी दुकान के नीचे पूरी जाम है। उसके सफा की हमारे को बहुत समस्या है, पूरा पानी हमारे घरों में आ रहा है, तो इस पर ध्यान दिए जाए। डॉक्टर श्रीकांत राठी। नाली की समस्या कई सालों से है, आज की नहीं है। वो ड्रेनेज ही नहीं है, उसको मुझे आउटलेट कुछ है ही नहीं, वो वहाँ पे बंद हुआ है। कोई बोलते कि उसको टर्न किया हुआ है, कोई बोलते कि सीधा नाले में जा रहा है, तो कुछ भी उसका अभी तक सोल्यूशन किसी ने निकाला नहीं है। वो हम हमेशा परेशान होते रहते, भैया आते रहते, करवाते रहते अपने खर्चे से सब, और वो कोई आदमी आके करते ही नहीं वहाँ पे साफ उसको। तो अब पानी पूरा अंदर में आ रहा है, वहाँ से पूरा रिवर्स पूरा नाली में का वो जाम हो जा रही है। हमारे आउटलेट में से पूरा अंदर, हमारे बाथरूम लैट्रिन में सब वही गंदगी आ रही है पूरी उसके अंदर। परिसरातील गौरीशंकर हेड़ा, डॉक्टर श्रीकांत राठी, अशोक अग्रवाल, दिनेश छुटलाणी यांचे सनराइज हॉटेल, सत्यनारायण अग्रवाल यांचे निवासस्थान असून कमालीचे झालेले त्रास त्यांना सहन करावे लागत आहेत। वॉलकट कंपाऊंड परिसरामध्ये गौरीशंकर हेड़ा, अग्रवालजी आणि सनराइज हॉटेल सह अनेक नागरिकांचं सुद्धा निवासस्थान आहेत आणि याच निवासस्थानाच्या सर्व्हिस गल्लीमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। अनेक वर्षापासून दुर्गंधीयुक्त पाणी, सांडपाणी साचलेलं आहे, वाटा कोणत्याच नाहीत आणि जर तीच नाली स्वच्छ करण्याकरिता जी त्या ठिकाणी समोरच्या परिसरामध्ये ब्लॉकिंग आहे ते ब्लॉकेज काढण्याकरिता एक दुकानदार तिथे सुद्धा आपला विरोध दर्शवित आहेत। ही समस्या
पुन्हा निर्माण होत आहेत आणि या समस्येमुळे गेल्या 20 वर्षापासून वालकड कंपाऊंड येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत. आता तरी मनपा प्रशासन राज असताना प्रशासनाचे अधिकारी जागे होणार का आणि अमरावती शहरातील मनपा क्षेत्रातील येणाऱ्या घाणीच्या साम्राज्यावर पुन्हा स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना दिलासा देणार का हा गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहेत. आणि थेट सिटी न्यूजची टीम सुद्धा अमरावती शहरातील अनेक प्रभागात निर्माण होणाऱ्या समस्येचा वाचा फोडण्याकरिता आणि मनपा प्रशासन राजला जागे करण्याकरिता आम्ही दाखल होणार आहोत. कॅमेरामन रोहित खळे सोबत मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती. या समस्यांच्या बाबतीत मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे, नाही तर या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल. वाचता येईल अशी काळजी घेत प्रशासनावर यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज.